नाही जानू, माझं जरा डोकं दुखतंय. जानू, माझ्या माहेरचे आलेत सगळे. तुझी ओटी भरणार आहेत सगळे. बाहेर हे सगळे आलेत म्हणून डोकं दुखतंय ना तुझं? कम ऑन जानू, आता तू यावरून माझ्यावर संशय घेणार आहेस का? जानू, मला वाटलं की तू तू माझं डोकं दाबून देशील, मला मला टॅबलेट देशील, कॉफी देशील, काहीतरी करशील. सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. बरं चल ना बाहेर, सगळे थांबलेत, आपण सगळ्यांना जाऊन भेटूयात आणि मी तुला तिथेच कॉफी देते. ये. संशयाच्या नादात तू मला प्रोटेक्टच करू देणार नाहीयेस का तुला? जयंत, हे बघ, तसं काहीही नाहीये. मला असं वाटतं की तू आता ऑफिसला जायला हवं. आणि तसंही अरे, हा चोरोटीचा जो कार्यक्रम असतो हा बायकांचा कार्यक्रम असतो. अतिशय छोटा आणि साधा कार्यक्रम असतो हा. शिवाय आता माझ्या घरचे सगळे इथे आलेत म्हटल्यावर ते माझं कोड कौतुक करणार, माझे लाड करणार, जे तुला बघवणार नाही, तुला आवडणार नाही. आणि मग कदाचित तू त्यांना काही ना काहीतरी सूचना देत बसणार, ज्यामुळे एक ऑकवर्ड सिच्युएशन क्रिएट होणार. आणि हे सगळं घडू नये म्हणून मला असं वाटतं की तू ऑफिसला जायला हवं. नाही जानू, तुझ्या माहेरचे आले आहेत म्हणून आता तुला मी नकोसा झालो आहे ना? जयंत, खरंच तसं काही नाहीये. असंच आहे जानू. जस्ट टेल मी वन थिंग, डू यू इवन लव्ह मी? हो. तुला खरंच वाटतं की बाळ माझ्यासारखं व्हावं? हो जयंत, तुझ्यासारखं कर्तृत्ववान, खूप कमी वयात यश मिळवणारं, हुशार, सॉफ्ट स्पोकन. मग माझ्याकडे बघ ना. जानू. जयंत, बाहेर चल, सगळे थांबलेत. जर बाळ माझ्यासारखं झालं तर तू त्याच्यावर अशीच दादागिरी करणार आहेस का जशी तू आता माझ्यावर करतेस? नाही जयंत, हे बघ, अरे बाहेर सगळे थांबलेत, आपल्यासाठी थांबलेत ना ते. माझं काय जानू? अरे जयंत, बाहेर सगळे थांबलेत. हे बघ, चल बाहेर. आणि हो,